प्रेज द लॉर्ड. या वेळेला या प्रियांनो आपण प्रभूला पुन्हा एकदा प्रार्थना करूया. त्याचे उपकार मानून या वेळेसाठी त्याची जी कृपा आमच्यावरती आहे त्या कृपेचा आपण आदर करूया. स्वर्गीय पित्या, मी तुला धन्यवाद देतो, तुझे विशेष उपकार मानतो. केवळ तुझी दया आणि कृपा आहे म्हणूनच आम्हाला इथे येऊन तुझं स्तवन करण्याची इच्छा दिलीस. शक्य आम्हाला हे झालेलं आहे, यासाठी तुझे विशेष उपकार मानतो. बाबा, तू आमच्याशी वचनातून बोल आणि तुझं जे सत्यवचन आहे, जे आम्हाला शुद्ध करणार आहे, ते वचन आज आमच्या अंतःकरणामध्ये येण्यासाठी मार्ग मोकळे करावेस. प्रभू येशू, तुझ्यावरचा जो विश्वास, या विश्वासाच्या द्वारे तू आम्हाला नीतिमान ठरवून आमच्या पापांची आम्हाला क्षमा केलीस आणि आम्हाला तुझा पवित्र आत्मा दिलास. यासाठी तुझे उपकार मानतो. या वेळेमध्ये तू आमच्याशी बोल, आम्हाला सहाय्य कर. प्रभू ख्रिस्ताच्या नावात मागतो नाईक बापा, आमेन. प्रेज द लॉर्ड. आणि लास्ट गेल्या प्रभुवारी आम्ही वचन ऐकलं, त्यामध्ये दावीद राजा काय म्हणतो हे आम्ही ऐकलेलं आहे. दावीद राजा म्हणतो, देवाचे यज्ञ म्हणजे भग्न आत्मा. हे देवा, भग्न व अनुतप्त हृदय हे तू तुच्छ मानणार नाहीस. आणि आमच्या अंतःकरणाची, आमच्या मनाची भग्नता, आमच्या मनामध्ये जो अनुतप्तपणा आहे, हा प्रभू कधीही तुच्छ मानत नाही, आम्ही पाहिलेला आहे. आज पुन्हा मनोवृत्तीत जे आम्हाला नवीन व्हायचं आहे त्याविषयी आम्ही वचनातून पाहणार आहोत. कारण मनाचं नवीनीकरण हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आमचा जो मानवी स्वभाव आहे, आमचं जे बिहेवियर आहे, आमच्या ज्या ॲक्शन्स आहेत, कृत्य जे आमचे आहेत, आमची जी चाल आहे, ती देवाच्या इच्छेप्रमाणे होऊ शकत नाही. आणि म्हणून चेंज इन माइंड, मनाचं नवीनीकरण हे आमच्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट अशी गोष्ट आहे. रोमकराचं पत्र याचा 12वा अध्याय आणि वचन 1 आम्ही वाचूयात. रोमकराचं पत्र, रोमन्स चॅप्टर 12 वर्स 1. म्हणून बंधुजन हो, मी देवाच्या करुणेमुळे तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावी. ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. जोपर्यंत मनाचं नवीनीकरण होणार नाही तोपर्यंत आमचं रूपांतर होणार नाही. जोपर्यंत आमचं रूपांतर होणार नाही तोपर्यंत आम्हाला देवाची
उत्तम, ग्रहणीय, परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजणार नाही. आणि म्हणून आमच्या लाईफची स्टोरी इथंच संपू शकते. जर आम्हाला पुढे जायचं असेल तर आम्हाला आमच्या मनाचं नवीनीकरण करावंच लागेल. अन्यथा आमचं रूपांतर होणं शक्य नाही. आणि जोपर्यंत रूपांतर नाही तोपर्यंत माझ्या जीवनासाठी देवाची काय इच्छा आहे हे मला कदापि समजू शकणार नाही. करंथीकराचं पहिलं पत्र अध्याय 15 वचन 19. 1 Corinthians chapter 15 verse 19. आपण या आयुष्यात ख्रिस्तावर केवळ आशा ठेवणारे असलो तर मग सर्व माणसांपेक्षा आपण लाचार आहोत. या ठिकाणी पॉल लिहित आहे आपण ह्या आयुष्यात. याचा अर्थ आणखी पण आयुष्य आहे. हे आयुष्य आहे आणि हे आयुष्य संपल्यानंतर आणखी आम्हाला आयुष्य आहे. म्हणून तो या ठिकाणी म्हणतो ह्या आयुष्यात म्हणजे दुसरं आयुष्य आहे. देअर विल बी अनदर लाईफ. हे आयुष्य आणि दुसरं आयुष्य. हे आयुष्य म्हणजे ह्या पृथ्वीवरचं आयुष्य. जे 60, 70, 80, 90 वर्ष आम्ही जगतो आणि या 60, 70, 80, 90 वर्षामध्ये कधी ना कधीतरी आम्हाला मृत्यूला सामोरं जावंच लागतं. आणि बायबलप्रमाणे मनुष्याला एकदाच मरणे हे नेमून ठेवले आहे व त्यानंतर त्याचा न्याय नेमलेला आहे. मरण, ह्या आयुष्याचं मरण, त्यानंतर त्याचा न्याय हे नेमून ठेवलेला आहे. या वचनावरून आम्हाला समजतं की हे लाईफ जे आमचं पृथ्वीवरचं जीवन आहे आणि त्यानंतर सुद्धा आम्हाला लाईफ आहे, जीवन आहे. बिफोर डेथ अँड आफ्टर डेथ. इब्रिकराचं पत्र 9 अध्याय वचन 27. Hebrews chapter 9 verse 27. ज्या अर्थी माणसांना एकदाच मरणे व त्यानंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे. माणसांना एकदाच मरायचं आहे आणि त्यानंतर त्याचा न्याय नेमून ठेवलेला आहे. आणि म्हणूनच
आम्हाला फक्त या आयुष्याचीच काळजी करायची नाहीये, तर आम्हाला जे लाईफ येणार आहे त्याच्याबद्दल सुद्धा विचार करायचा आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला खात्री करून घ्यायची आहे. त्याच्याबद्दल सुद्धा आम्हाला कन्सर्न असला पाहिजे. कारण त्यानंतरचं जे आयुष्य आहे, जे जजमेंट नंतर आम्हाला प्राप्त होणार आहे, आमचा न्याय केल्यानंतर आम्हाला प्राप्त होणार आहे, ते आयुष्य एकतर सर्व काळाचं मरण असेल किंवा सर्व काळाचं जीवन असेल. आज बहुतांश विश्वासणारे आणि त्यांना प्रीच करणारे आणि त्यांना शिकवणारे फक्त या आयुष्याबद्दल जास्त बोलताना आणि ऐकताना दिसतात, ज्यामध्ये हिलिंग आहे, आरोग्य आहे, डिलिव्हरन्स आहे, सुटका आहे, आशीर्वाद आहेत. त्या आशीर्वादामध्ये जॉब्स असतील, मुलं बाळा असतील, घरगाडी असेल, याच्याबद्दलच आम्ही जास्त कन्सर्न आहोत. आम्हाला ज्या काही अडचणी असतात त्याच्याबद्दलच आम्ही जास्त विचार करत असतो. आमच्या मनामध्ये त्याच गोष्टी जास्त असतात. आम्ही ह्या आयुष्याबद्दल काळजी करत असतो. बायबल अशा लोकांना लाचार म्हणतं, अभागा. जर फक्त आम्ही एवढंच लाईफबद्दल कन्सर्न करत असू, तर प्रभू येशू ख्रिस्तावरची जी आम्ही विश्वास ठेवला, जी आशा त्याच्यामध्ये आहे, त्याविषयी आम्ही फक्त, कारण आम्हाला फक्त एवढंच कळलं की हेच आयुष्य आहे, ह्याच आयुष्यात आम्ही आशीर्वादित व्हायचं आहे, ह्याच आयुष्यातले आम्हाला सगळे प्रॉब्लेम एलिमिनेट करायचे आहे. आम्ही लाचार लोक आहोत, बायबल सांगतं, कारण आम्ही ते आयुष्य विसरलेलो आहे. जे आयुष्य आम्हाला मेल्यानंतर आमचा न्याय निवाडा होतो आणि त्यानंतर आम्हाला सदा सर्व काळासाठी प्राप्त होतं. एकतर ते सदा सर्व काळाचं मरण असेल किंवा एकतर ते सदा सर्व काळाचं स्वर्गीय जीवन असेल. परंतु आम्हाला त्याच्या बाबतीत जसा कन्सर्न असला पाहिजे, जशी आम्ही त्याची काळजी केली पाहिजे तशी करत नाही. आणि 99% लोक ह्या लाईफबद्दलच प्रीच करतात, ह्या लाईफबद्दलच ब्लेसिंग्स कसे आहेत ते शिकवत असतात, सांगत असतात, आणि लोकांना पण ह्या आयुष्याबद्दल ऐकायला आवडत असतं. आणि हे करत असताना आम्ही त्या आयुष्य विसरून जातो. ह्या आयुष्यात आम्हाला त्या आयुष्याची तयारी करायची आहे हे आम्ही विसरून जातो. ते लाईफ आहे हेच आम्ही विसरून जातो. त्या लाईफचं प्रिपरेशन ह्या लाईफमध्ये असतानाच करायचं असतं, याच्याकडे आमचं लक्ष जात नाही. आणि म्हणूनच देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घ्यायच्या भानगडीत आम्ही पडत नाही. बंधुजन हो, भावांनो आणि बहिणींनो, हे तुम्ही समजून घ्या, असं पॉल पवित्र आत्म्याच्या द्वारे विनवणी करून सांगत आहे. हे या पृथ्वीवरील प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक भावासाठी आणि प्रत्येक बहिणीसाठी आहे, ज्याच्यावर आम्ही विचार केला पाहिजे, ज्याचं आम्ही चिंतन आणि मनन केलं पाहिजे. तुम्ही म्हणाल, ब्रदर काय तुम्ही या नवीन मनाच्या नवीनीकरणाच्या मागे हात धुवून टाकला?
हे वर्ष सुरू झाल्यापासून तुम्ही एकच गोष्ट सांगत आहात की मनाचं नवीनीकरण झालंच पाहिजे. भावांनो बहिणींनो, हा जर आमचा विश्वास नसेल तर आम्ही देवाला कधीही संतुष्ट करू शकत नाही. विश्वासापासून देवाला संतुष्ट करणं ही अशक्य गोष्ट आहे. आम्हाला जर देवाला संतुष्ट करायचं असेल कसं करणार? जर देवाची इच्छाच मी पूर्ण करू शकत नाही तर देवाला संतोष देणं ही फार लांबची गोष्ट आहे. कारण देवाची इच्छा काय आहे हेच मला मुळात माहित नाही, तर देवाला मी संतोष देणार कसा? काय त्याची उत्तम इच्छा आहे, काय त्याची ॲक्सेप्टेबल अशी विल आहे माझ्यासाठी ग्रहणीय, परिपूर्ण परफेक्ट काय आहे हे प्रभू जर मला कळलं तर मी त्याप्रमाणे करेन आणि त्याद्वारे देवाला संतोष मी देईन. पण आज आम्ही करू शकत नाही. इथं आम्ही देवाला हॅपी करू शकत नाही. कारण प्रभू म्हणतो अरे माझी विल तर तुझ्या लाईफसाठी काहीतरी वेगळी आहे, ती समजून घे. ती समजून घ्यायचं असेल तर तुझ्या मनोवृत्तीत तुला नवीन होणं गरजेचं आहे. जर तुझं नवीनीकरण झालं तर तुझं रूपांतर होईल, तुझं चालचलन बदले. मग मला माझी इच्छा तुझ्यासाठी काय ती तुला कळेल आणि मग जेव्हा तू त्याप्रमाणे वागशील आय विल बी हॅपी. इफिस्करास पत्राचा पहिला अध्याय, इफिस्करास पत्र याचा पहिला अध्याय, इफिशियन्स चॅप्टर 1 वर्स 16 and 17. इफिस्कराचं पत्र पहिला अध्याय वचन 16 आणि वचन 17. मीही तुम्हासाठी आभार मानण्यात खंड पडू देत नसतो. मी आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करून असे मागतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव जो वैभवशाली पिता याने तुम्हाला आपल्या ओळखी संबंधीच्या ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा द्यावा. स्पिरिट ऑफ विजडम अँड रेव्हलेशन, त्याच्या ओळखी संबंधीचा. तुम्ही देवाला ओळखावं अशी प्रार्थना तो करत आहे. देवाला ओळखणं, त्याची इच्छा काय समजून घेणं हे आमच्यासाठी प्रायमरी गोष्ट असली पाहिजे. आणि म्हणून पॉल या ठिकाणी प्रार्थना करतो आणि तो म्हणतो आपल्या देवानं त्याची ओळख आमच्याबरोबर करून घ्यावी, आम्हाला त्याची ओळख व्हावी. त्या संबंधीचं जे ज्ञान आहे, त्या संबंधीचे जे प्रगतीकरण आहे, त्याचा आत्मा तुम्हाला द्यावा. प्रभू येशू ख्रिस्त योहान 17:3 मध्ये म्हणतो सार्वकालिक जीवन हेच आहे की जो देव आणि ज्या देवानं ज्या पुत्राला पाठवलं त्याला ओळखणे हेच एव्हरलास्टिंग लाईफ आहे. देवाला आणि ज्या देवानं ज्या पुत्राला ज्याला पाठवलं त्याला तुम्ही ओळखणे या ठिकाणी दिलेलं आहे. त्याच्या ओळखी संबंधीचा ज्ञानाचा व प्रगटीकरणाचा आत्मा आम्हाला प्राप्त व्हावा. देवाची ओळख फक्त जे बायबल स्कॉलर आहेत त्यांनाच होते का? देवाची ओळख फक्त जे लोक बायबल कॉलेजला जातात त्यांचीच देवाची ओळख असते का?
देवाची ओळख तशी होत नाही. बायबल कॉलेजला जाऊन बायबल स्कॉलर होऊन आमची देवाची ओळख होऊ शकत नाही. त्यासाठी आम्हाला प्रगतीकरण पाहिजे, त्यासाठी आमच्यामध्ये लाईट पाहिजे, प्रकाश आला पाहिजे. जो पवित्र आत्मा आमच्यामध्ये आणतो, पवित्र आत्मा आम्हाला तो प्रकाश देतो, पवित्र आत्मा आम्हाला त्याची ओळख करून देतो, पवित्र आत्मा आम्हाला त्याचं ज्ञान, त्याच्या ओळखी संबंधीचं प्रगतीकरण आम्हाला देत असतो. आत्मा मिळाल्यावर काय होतं? वचन 18, म्हणजे ज्यावेळेला तुम्हाला आत्मा प्राप्त होईल, म्हणजे त्यामुळे तुमचे अंतःचक्षु प्रकाशित होऊ. काय प्रकाशित होईल? आमचं मन, अंतःचक्षु, आमचं माइंड एनलाइटनमेंट येईल, ते प्रकाशित होईल. आणि पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती? पवित्र जनांमध्ये त्याने दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. अंतःचक्षु प्रकाशित होते, आमच्या मनामध्ये लाईट येईल. पॉल मंडळीचा छळ करण्यासाठी दमस्कसच्या रस्त्यावरून घोड्यावरून जात होता आणि प्रभू येशू ख्रिस्त त्याला प्रगट झाला. सूर्यापेक्षा तेज असा प्रकाश त्या ठिकाणी चकाकला असं बायबल सांगतं. आणि पॉल घोड्यावरून खाली पडला. पॉल नव्हता तेव्हा, तो शाऊल होता. आणि बायबल सांगतं की तो आंधळा झाला. कशासाठी आंधळा झाला? त्याच्या मनामध्ये प्रकाश यावा. त्या ठिकाणी हनन्या नावाचा संदेष्ट होता, त्याने त्याच्यासाठी प्रार्थना केली आणि त्याला पवित्र आत्मा मिळाला. आणि बायबल सांगतं त्याच्या डोळ्यावरून खपल्यासारखं काहीतरी पडलं 3 दिवसानंतर. आणि त्याला दिसू लागलं. काय दिसू लागलं? त्याचं रूपांतर झालं, त्याला येशूची ओळख झाली, त्याचं प्रगटीकरण त्याला प्राप्त झालं, त्याचे अंतःचक्षु प्रकाशित झाले. आम्हाला सुद्धा आंधळ व्हावं लागेल तर हा प्रकाश आम्हाला पाहिजे असेल तर. त्याला नवीन दृष्टी मिळाली, त्याचे अंतःचक्षु प्रकाशित झाले, त्याच्या मनाला नवीन डोळे मिळाले. त्याद्वारे तो शाऊलाचा पाऊल झाला, त्याचं रूपांतर झालं, त्याच्यामध्ये चेंज आला. आता त्याचं मन देवाची ओळख व्हावी यासाठी तयार झालं. त्याच्या ओळखी संबंधीचा, ज्ञानाचा आणि प्रगटीकरणाचा आत्मा त्याला प्राप्त झाला. आणि बायबल सांगतं पवित्र जनांच्या मध्ये त्याच्या पाचारणामुळे निर्माण होणारी आशा कोणती? हे त्याच्या पवित्र जनामध्ये त्याला दिलेल्या वचनाच्या वैभवाची समृद्धी केवढी. ट्रेजर ऑफ हिज ग्लोरी. कधी मिळेल आम्हाला हे ट्रेजर? ही संपत्ती केवढी आहे ती कधी मिळेल आम्हाला? जेव्हा शॉलचा पॉल झाला, त्याचं रूपांतर झालं, त्यावेळेला ही समृद्धी, हे ट्रेजर मला प्राप्त होईल, तुम्हाला प्राप्त होईल. आणि त्यासाठी मनाच्या नवीनीकरणाची गरज आहे. जोपर्यंत मनाचं नवीनीकरण होणार नाही तोपर्यंत माझ्या लाईफसाठी देवाचा काय प्लॅन आहे हे मला समजू शकणार नाही. आणि मी कुठेतरी भरकटत राहणार. माझ्या लाईफमध्ये मी ट्रायल आणि एरर्स करत राहणार. परंतु मला पाचारण झालेलं आहे कशासाठी हे मला कधीच कळणार नाही. आणि मग मी भरकटणार, मी चुकीच्या गोष्टी लाईफमध्ये करत राहणार आणि मी माझ्या
साठी देवानं जे नेमलेलं आहे त्या उद्दिष्टाकडे कधीही पोचू शकत नाही. देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा मला समजून घ्यायची असेल तर मला माझ्या मनाचं नवीनीकरण करावंच लागेल. पहा भावांनो, बहिणींनो, विश्वास आम्ही प्रभूवर ठेवला आणि आम्हाला तारण प्राप्ती झाली, नो डाऊट अबाउट इट. आणि मी जो अनितिमान होतो तो आता मी नीतिमान ठरवला गेलो. आणि आता मी देवाला अब्बा बापा म्हणून असे हाक मारू शकतो. त्याने त्याचा पवित्र आत्मा मला दिला. तो पवित्र आत्मा फक्त मला आशीर्वाद मिळवण्यासाठी, आरोग्य प्राप्त करून घेण्यासाठी, पृथ्वीवरच्या गोष्टी मागण्यासाठी दिलेला नाहीये. तर त्या पवित्र आत्म्याच्या मदतीनं मला पवित्र जीवन जगायचं आहे. आणि मला जो एक जिवंत शरीर आहे त्या शरीराचा मला यज्ञ करायचा आहे. त्यासाठी मला होली स्पिरिट मदतीस म्हणून दिलेला आहे. लिव्हिंग जिवंत यज्ञ करण्यासाठी मला पवित्र आत्मा दिलेला आहे. आणि मग बायबल सांगतं दुसऱ्या वचनामध्ये, आपल्या मनाचे रूपांतर होऊ द्या. आपल्या मनाचं काय होऊ द्या? रूपांतर. देवाची उत्तम, ग्रहणीय व परिपूर्ण इच्छा काय आहे हे तुम्ही समजून घ्यावे म्हणून या युगाबरोबर समरूप होऊ नका, तर आपल्या मनाच्या नवीनीकरणाने स्वतःचे रूपांतर होऊ द्या. त्याच्यानंतरच आम्हाला देवाची उत्तम, ग्रहणीय आणि परिपूर्ण इच्छा काय हे समजेल. आणि ही जी त्याची इच्छा माझ्या जीवनासाठी आहे ती तो मला पर्सनली सांगू इच्छित आहे. त्यासाठी मला कुठल्या संदेष्टाकडं, कुठल्या प्रीचरकडं जाण्याची गरज नाही. पर्सनली स्वतः प्रभूला मला येऊन माझ्याशी बोलून त्याची विल काय आहे हे मला त्याला सांगायचं असतं. आणि बऱ्याच वेळेला आम्ही मीटिंग्सला जातो, संदेशांकडे जातो, त्यांच्याकडे मागतो. नक्कीच ते पण महत्त्वाचं आहे, परंतु ते कधी तुम्हाला जे देवाने इच्छा दिली त्याचं कन्फर्मेशन देवाच्या सेवकाकडून तुम्हाला नंतर मिळेल. ते त्यासाठी आहे, नक्की मिळेल. देव जर माझ्याशी काही बोलला असेल, त्यानं जर मला काही त्याची इच्छा प्रगट केली असेल तर त्याचं कन्फर्मेशन हो तर तसंच आहे हे तुम्हाला वचनातून, ज्यावेळेला तुम्ही कोणा संदेशाचं, प्रीचरचं वचन ऐकाल त्यावेळेला तुम्हाला त्याची खात्री मिळेल. परंतु त्याच्याद्वारे तुम्हाला त्याची इच्छा कळणार नाही, ती तुम्हाला पर्सनली, वैयक्तिकरित्या परमेश्वराकडून समजून घ्यायची आहे. आणि म्हणून मनाचं नवीनीकरण हे ह्या लाईफसाठी आणि येणाऱ्या लाईफसाठी फार फार महत्त्वाची गोष्ट आहे. दिस लाईफ आणि आफ्टर डेथ लाईफ, जजमेंट नंतरचं जे जीवन आम्हाला मिळणार आहे. विश्वासाने आम्ही नीतिमान ठरलो, विश्वासाने आम्हाला पवित्र आत्मा मिळाला, विश्वासाने आम्हाला पवित्र आत्म्याची कृपादानं प्राप्त झाले असतील, विश्वासाने आम्हाला जी 5-fold मिनिस्ट्री दिलेली आहे ती मंडळीत प्राप्त झाली असेल, विश्वासाने आम्हाला विपुल जीवन मिळाले असेल. पण याचा अर्थ असा होत नाही की मला इटर्नल लाईफ मिळालं. हे सगळं मला मिळालं म्हणजे मला सर्व काळाचं जीवन मिळालं. प्रभू येशू म्हणतो, प्रभूजी प्रभूजी असे म्हणणाऱ्यांना तो म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही. प्रभू मी तुझ्या नावाने संदेश दिले, प्रभू मी तुझ्या नावाने भूते काढली. प्रभू म्हणतो माझ्या नावानं काढली, परंतु मी तुला ओळखत नाही. अहो अनाचार करणाऱ्यांनो, मज पुढून निघून जा.
हे असं होणार आहे. म्हणून ह्या लाईफमध्येच देवाची उत्तम ग्रहणी आणि परिपूर्ण इच्छा काय आहे हे समजून घेणं आमच्यासाठी अतिशय महत्वाची गोष्ट आहे. तर आम्ही आमच्या इच्छेप्रमाणे प्रभूजी करत राहू, प्रभूची सेवा करत राहू, परंतु प्रभू आम्हाला ओळख देणार नाही. तो म्हणतो मी तुम्हाला ओळखत नाही, कारण माझी इच्छा काय आहे ती तुम्ही कधी समजून घेतलीच नाही. आणि म्हणून मनाचं नवीनीकरण झाल्याशिवाय मृत्यूनंतर आम्ही देवाला फेस करूच शकत नाही, करू शकत नाही. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, मनाचं नवीनीकरण ही की आहे, चावी आहे. जर आमचा आणि देवाचा एन्काउंटर आम्हाला जर पाहिजे असेल, एकमेकासमोर आम्ही समोर येणार असू, आणि माझा जर तो विश्वास आहे आणि प्रभू काय म्हणतो हे मला ठाऊक आहे, तो म्हणू शकतो मी तुला ओळखत नाही, तर मला या गोष्टीकडे लक्ष दिलंच पाहिजे. 99% विश्वासदार या गोष्टीकडे लक्ष देत नाही. 99% चर्चमध्ये ह्या गोष्टी प्रीच केल्या जात नाहीत. पण ह्या तर सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी आहेत. मी तुम्हाला विनवतो की तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावे. समर्पणाविषयी शिकवलं जात नाही. मनाच्या नवीनीकरणाकडे लक्ष वेधलं जात नाही. देवाचा आत्मा आमच्याशी यावेळेला बोलत आहे. गेले काही प्रभुवार तो आम्हाला याविषयी सांगत आहे. त्या गोष्टी आम्ही रेकॉर्ड करत आहोत. यासाठी हे फार फार महत्वाचं आहे. भावना बहिणींनो, मनुष्य देवानं जो बनवला त्याच्यामध्ये दोन गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये दोन वर्ल्ड्स म्हणू शकतो. जग त्याच्यामध्ये दोन प्रकारचं आहे. कोणता? एक तर फिजिकल रेल्म, जे भौतिक असं जे आमचं लाईफ आहे, जीवन आहे, ज्याच्यामध्ये आमची फिजिकल बॉडी आहे. आणि या फिजिकल बॉडीला रन करण्यासाठी फिजिकल ब्रेन देवानं आम्हाला दिलेला आहे, बुद्धी दिलेली आहे. पण फक्त मनुष्य फिजिकल नाही आहे, तो स्पिरिच्युअल पण आहे, स्पिरिट पण आहे. दोन गोष्टी त्याच्याकडे. त्याचा आत्मा, देवाचा आत्मा, देवानं आम्हाला आत्मा पण दिलेला आहे. आणि जसं या भौतिक शरीराला भौतिक बुद्धी आहे चालवण्यासाठी, तशी आत्मिक जे आमचं लाईफ आहे त्याला चालवण्यासाठी आत्मिक बुद्धी पण आहे, स्पिरिच्युअल ब्रेन पण आहे. आणि म्हणून दोन गोष्टी आहेत, फिजिकल ब्रेन, भौतिक बुद्धी आणि आत्मिक बुद्धी. भौतिक मन आणि आत्मिक मन. आणि ह्या दोन गोष्टी आमच्यामध्ये फंक्शन करत असतात सतत, कायमच्या. ज्याला आम्ही म्हणतो कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड. एक आमचं जे कॉन्शियस माइंड म्हणजे मन आमचं, आणि दुसरं आहे सबकॉन्शियस म्हणजे सुप्त मन. एक चेतन आहे, एक अवचेतन असं पण म्हणलं जातं. हे कॉन्शियस माइंड आमचं फिजिकल माइंड नाही, हे आमचं मन आहे. हे आमच्या 5 इंद्रियांकडून इन्फॉर्मेशन घेतं आणि त्याप्रमाणे रन करत असतं. ते फिजिकल ब्रेनला माहिती पुरवत असतं. आणि ही जी माहिती आलेली असते ते फिल्टर आउट आमचं सोल करून आमच्या स्पिरिट ब्रेनमध्ये पोहोचवत असतं. त्या ठिकाणी काय घ्यायचं काही नाही हे आमच्यावरती अवलंबून आहे. हे जे आत्मिक मन आहे, जे आत्मिक बुद्धी आहे, ही एक मोठी लायब्ररी म्हणू शकतो, व्हिडिओ लायब्ररी आहे.
की ज्यामध्ये जन्मलेल्या दिवसापासून आम्ही जोपर्यंत आमचा अखेरचा श्वास आहे तोपर्यंत आम्ही जे काही करतो त्याचं सगळ्याचं रेकॉर्डिंग त्या ठिकाणी स्टोअर केलेलं असतं. आणि म्हणूनच हे सुप्त मन आमचं बिहेवियर आणि आमच्या ॲक्शन्सला प्रभाव पाडणारं असतं. हे सुप्त मनच आम्हाला कंट्रोल आणि इन्फ्लुअन्स करणारं असतं. आणि म्हणूनच हे फार महत्त्वाचं आहे. सबकॉन्शियस माइंड, त्याच्यामध्ये सगळं चित्र आहेत, व्हिडिओज आहेत, नाही का. आम्ही या फिजिकल आईजनं काही गोष्टी बघतो. समजा मी कुठं गेलो असेल, एखादं मॉन्युमेंट एखादं काही बघितलं असेल, मी समजा मी मुंबईला गेलो आणि गेटवे ऑफ इंडिया बघितला आणि आलो. आज मी इथं गेटवे ऑफ इंडिया बोललो तर माझ्या डोळ्यासमोर गेटवे ऑफ इंडिया उभा राहतो. ते कुठं स्टोअर केलं आहे? सुप्त मनामध्ये स्टोरिंग आहे. तो गेटवे ऑफ इंडिया मला दिसतो, त्याच्या मागे असणारे समुद्र आणि त्या सगळ्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर जशाच्या तशा उभ्या राहत असतात. हे सगळं त्या ठिकाणी स्टोअर केलं असतं चित्र स्वरूपात. आणि हे दोन ब्रेन्स एकत्र काम करत असतात. जसे पती पत्नी एकत्र असतात त्याच प्रकारे हे काम करत असतात. आणि पती पत्नीला मरणानेच विभक्त केलं जाऊ शकतं. त्या प्रकारे हे दोन जे ब्रेन आहेत ते मेल्यावरच विभक्त होतात. त्याच्या आधी विभक्त होऊ शकत नाहीत, सेपरेट होऊ शकत नाहीत. आणि ज्यावेळेला आम्ही मरतो तेव्हा माझा जो फिजिकल बुद्धी आहे ती कब्रस्थानामध्ये जाते. जिथं माझे भौतिक शरीर पुरलं जातं तिकडे ती बुद्धी ब्रेन पण जातो. आणि जसं ह्या शरीराला कुजावं लागतं त्या ठिकाणी तसं तो ब्रेन पण कुजून जातो. परंतु जो आत्मिक बुद्धी आहे, जे आत्मिक मन आहे ते अमर आहे. ते कधीही मरत नाही. ज्यावेळेला मी मरतो त्यावेळेला माझं आत्मा त्या बुद्धीसहित बाहेर पडतो. हे आम्ही समजून घेतलं पाहिजे. ते कधीही मरणार नाही. माझं सबकॉन्शियस माइंड, माझं सुप्त मन हे अमर आहे, त्याला डेथ नाही. आणि या पृथ्वीवर मी जे काय केलं ते त्याला सगळं आठवतं. तसा तो श्रीमंत व्यक्ती आणि लाजार होता. आणि श्रीमंत व्यक्ती मेल्यानंतर जेव्हा ज्या जागेमध्ये त्याला ठेवलं जातं तिथे गेल्यावर त्यानं पृथ्वीवर काय काय केलं हे सगळं आठवत असतं. याचा अर्थ ते स्पिरिट ब्रेन त्याच्याबरोबर तसाच आहे. तो कुजून जात नाही, तो अमर आहे. आणि म्हणून आम्ही लाईफमध्ये जे काही करतो तसं झेरॉक्स मशीन असते ती हुबेहूब काय करते, प्रिंट काढते. पूर्वी झेरॉक्स मशीन नव्हत्या त्यावेळेला कार्बन पेपर यायचे. आणि जर तुम्हाला 3 प्रती पाहिजे असतील तर 3 कार्बन घालायचे एका खाली एक कागदावर. आणि मग तसं मी वरती जे काय लिहाल त्याची कार्बन कॉपी त्याला म्हणायची. आमचं हे सुप्त मन आमच्या ह्या मनाचं कार्बन कॉपी आहे. आणि हे जे स्पिरिच्युअल माइंड आमचं आहे त्याच्यामध्ये आमच्या सगळ्या सवयी आहेत स्टोअर केलेल्या. आमचे सगळं बिहेवियर त्याच्यामध्ये आहे. जर चांगल्या गोष्टी असतील, माझ्याकडे संयम असेल तर त्याच्यामध्ये संयम असणार. माझ्यामध्ये चांगुलपण असेल तर त्याच्यामध्ये चांगुलपण असणार. माझ्यामध्ये विश्वास असेल तर त्याच्यामध्ये विश्वासूपणा असणार. माझ्यामध्ये इंद्रिय दमन असेल, सेल्फ कंट्रोल, तर त्याच्यामध्ये तो येणार. कार्बन कॉपी आहे. जर माझ्यामध्ये द्वेष बुद्धी असेल तर ती द्वेष बुद्धी त्यात येणार. मी कटुत्व असेल, कपटी असेल तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये तशाच्या तशा कॉपी होत राहणार. मी लोभी असेल, मी लालची असेल, हे सगळं त्याच्यामध्ये तसं असणार. आणि म्हणून आमचं रूपांतर जर झालं नाही तर मोठी समस्या होणार. एखादं उदाहरण घेऊ. एखाद्या व्यक्तीला सिगारेट ओढायची सवय असेल, हॅबिट, त्याचं जे मन आहे
इच्छा झाली की सिगारेट तो ओढतो. त्याचं फिजिकल ब्रेनला ती सवय झालेली आहे. परंतु ती सवय आमच्या स्पिरिच्युअल ब्रेनमध्ये रेकॉर्ड केली जाते. ती सवय तशीच आहे, कार्बन कॉपी. जर एखाद्या भावाकडे शत्रुत्व असेल, कटुत्व असेल, त्याच्या कॉन्शियस माइंडमध्ये तो ते करत असेल, तर त्याच्या स्पिरिच्युअल ब्रेनमध्ये ते सर्व रेकॉर्ड केलं जातं, स्टोअर केलं जातं. त्याच्या मेमरीमध्ये ते सगळं तसंच्या तसं असतं. लोभीपणा, कपटीपणा, हे सगळं त्या ठिकाणी आम्ही आमच्या लाईफच्या स्टोरीज लिहून ठेवत असतो, या कोणीही काढू शकत नाही. त्या गोष्टी फॉर एव्हरसाठी त्या ठिकाणी स्टोरी बुक्स आम्ही जे काही केलेलं आहे, चांगलं केलं तर चांगल्या स्टोरीज, आम्ही वाईट असेल तर वाईट, असेल तर वाईट स्टोरीज. विचार करा, असा एखादा माणूस जो ज्याला हॅबिट आहे सिगरेट ओढायची, दिवसातून तू 5 वेळा त्याला सिगरेट पाहिजेच. किंवा एखादा असा माणूस आहे ज्याला रोज रात्री बायकोबरोबर भांडण केल्याशिवाय झोप येत नाही, त्याला भांडायला आवडतं, भांडल्याशिवाय त्याला झोपच लागत नाही, ही सवय आहे त्याला. असा व्यक्ती मेला आणि गेला प्रभू समोर, आणि प्रभू तर अशा व्यक्तीला घेणारच नाही स्वर्गात, पण जोर जबरदस्तीने स्वर्गात त्याला घेतलाच, तर काय होईल? व्यक्ती पहिल्यांदा पानपट्टी कुठे आहे हे शोधत फिरेल स्वर्गात. सिगारेट कुठे मिळेल, सिगारेट कुठे मिळेल? कारण त्याच्या स्पिरिच्युअल ब्रेनमध्ये ती हॅबिट आहे ना, ती काही गेलेली नाहीये, ती तशीच आहे. प्रभू म्हणेल तिथे सिगारेट वगैरे काय मिळणार नाही, पण तुझी सिगारेट मी बनवू शकतो, तुला नरकात पाठवून, इकडे कायमचा जळत राहा. जर जबरदस्तीने त्याला स्वर्गात जावं लागलं तरची गोष्ट. तंबाखू खायची सवय असेल तर काय प्रॉब्लेम होतील? दुसरी एखादी वाईट हॅबिट असेल आमच्यामध्ये तर केवढी मोठी समस्या होईल आमची. आम्ही आमचं रूपांतर होऊ दिलं नाही, आम्ही यातून सुटू शकत नाही. त्यासाठी हे फार फार महत्वाची गोष्ट आहे. त्यासाठीच आम्हाला आमचं हे जिवंत शरीर अर्पण करायला सांगितलेलं आहे. त्याचं समर्पण तुम्ही करा. त्याच्यात ज्या सिनफुल गोष्टी आहेत त्या गेल्याच पाहिजे, नाहीतर त्या तशाच राहणार आहेत. कारण स्पिरिट नेव्हर डायज, स्पिरिच्युअल ब्रेन आमचा जाणार नाही. या सगळ्या स्टोरीज तिथं क्रिएट केलेल्या आहेत आम्ही. माहीत नाही किती ठिकाणी शिकवलं जात असेल, किती ठिकाणी सांगितलं जात असेल, माहीत नाही. व्हेरी रेअर. आणि म्हणून आम्हाला समजतं की रूपांतर होणं किती महत्त्वाचं आहे, फार महत्त्वाचं आहे. जर आम्ही बदललो नाही, आमच्यामध्ये होली स्पिरिटच्या गोष्टी, होली स्पिरिटचे फ्रूट्स आमच्यामध्ये जर नसतील तर आम्हाला फार डिफिकल्ट जाणार आहे आफ्टर लाईफ, आफ्टर डेथ नंतर. आत्ता आम्ही कसं तरी निभावून नेऊ, अनेक लोक कसं तरी जगत राहतात शेवटपर्यंत, परंतु ते जगणं नाही, कारण आम्ही त्या जीवनाचा विचारच करत नाही. या ओल्ड हॅबिट्स या आमच्या आहेत. जुना मनुष्याचं तुम्ही काय करा, त्याग करा. कारण त्याच्यामध्ये जे कपटीपणा आहे त्याचा नाश होत आहे. आपल्या मनोवृत्तीत तुम्ही नवे केले जा. सत्यापासून निर्माण होणारं नीतिमत्व, पावित्र्य व देव सदृश्य मनुष्य याला तुम्ही धारण करा. अशा रूपांतर न झालेल्या व्यक्तीला स्वर्गात घेऊन जाणं देवासाठी फार अवघड गोष्ट आहे. पहा, मी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, आमचे जुने जे सगळे अपराध होते त्याची आम्हाला क्षमा मिळाली.
आम्हाला पवित्र आत्मा मिळाला, आता आम्ही देवाला पिता अब्बा बापा म्हणून हाक मारू शकतो. परंतु जर मी आत्म्याच्या प्रेरणेने चाललो नाही तर आम्ही त्याचे पुत्र आणि कन्या होऊ शकत नाही. आत्म्या मिळणं आणि आत्म्याच्या प्रेरणेने चालणं यामध्ये फार मोठा फरक आहे. जर आम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चालतो तर बायबल सांगतं तुम्ही त्याचे पुत्र आणि कन्या आहात. आज आम्हाला काय वाटतं, आम्ही कुठल्या प्रकारच्या स्टोरीज लिहित आहोत, आम्ही काय राईट करत आहोत, आमच्या स्पिरिच्युअल ब्रेनमध्ये कोणती कार्बन कॉपी तयार होते, कोणती झेरॉक्स तयार होते. कारण ह्या स्टोरीज फॉर एव्हर साठी आहेत. आणि म्हणून भावांनो बहिणींनो, मी तुम्हाला हे क्लिअरली स्पष्टपणे सांगू इच्छितो, ह्या लाईफबद्दल काळजी चिंता करायची सोडून द्या. पण ह्याच्या नंतर जे लाईफ आहे त्याच्याविषयी मात्र काळजी करा. मनाचं रूपांतर होऊ द्या, म्हणजे तुमचं बिहेवियर चेंज होईल. तुमच्या सुप्त मनाला ज्या बॅड हॅबिट्स लागून ठेवलेल्या आहेत त्या तिकडे रिमूव्ह झाल्या पाहिजेत आणि तिकडे गुड हॅबिट्स तुमच्या असल्या पाहिजेत. त्याचा फायदा काय होईल? हे लाईफ तुम्हाला एका पिकनिक सारखं होईल. पिकनिकला जायला सगळ्यांना आवडतं. अख्खं लाईफ तुमचं पिकनिक होईल जर तुम्ही तुमचं रूपांतर ह्या प्रकारे होऊ दिलं तर. आणि मग तुम्ही एकदम आलिशानरित्या प्रभूला सामोरं जाऊ शकता आणि प्रभू तुम्हाला थाटामाटात स्वागत करेल तुमचं स्वर्गामध्ये. परंतु कोणत्याही मनुष्याला जोपर्यंत त्याचं रूपांतर होणार नाही तोपर्यंत तो प्रभूच्या समोर उभा राहू शकत नाही. आणि म्हणून पावलासारखं आंधळ व्हा, अंतचक्षु प्रकाशित होऊ देत, डोळ्यावरच्या ज्या खपल्या आहेत त्या पडू देत. जसं शॉलचा पॉल झाला, जसं त्याचं रूपांतर झालं, तसं तुमचं आणि माझं रूपांतर होणं आवश्यक आहे. आणि हाच एक इम्पॉर्टंट मेसेज आहे. मी या मेसेजवर थांबू इच्छितो, परंतु मी थांबू शकत नाही. मी पुढे जात आहे. माहित नाही, इट इज द विल ऑफ गॉड. या दिवसामध्ये आम्ही हे वचन ऐकावं. या प्रियानो, आपण प्रभूला धन्यवाद देऊया. स्वर्गीय पित्या, आम्ही तुझे विशेष उपकार मानतो. या वेळेसाठी इथं असलेल्या प्रत्येक भावा बहिणीसाठी धन्यवाद देतो बाप्पा. मनाचं रूपांतर होणं हे किती महत्त्वाचं आहे हे आज तू आम्हाला शिकवत आहेस. आणि आज इथं असलेल्या प्रत्येक भावा बहिणीला याची जाणीव होत आहे की माझ्यामध्ये, माझ्या सुप्त मनामध्ये काय मी रेकॉर्ड करून ठेवत आहे. आज बाप्पा आम्हाला त्याची तू जाणीव करून देत आहेस म्हणून तुला धन्यवाद देतो. आमच्यामध्ये चेंज जो घडावा यासाठी तू आम्हाला जो पवित्र आत्मा मदतनीस म्हणून दिला, तुझं वचन तू आम्हाला मदत म्हणून दिलेला आहेस, त्याची आम्ही मदत घ्यावी आणि स्वतःचं रूपांतर होऊ द्या. आम्ही मनोवृत्तीत नवे केले जावे यासाठी आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य कर, अशी तुझ्याकडे प्रार्थना आणि विनंती करतो. तुझ्या ओळखी संबंधीचा, ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा आम्हा प्रत्येकाला तू दे, ज्याचं करून आमचं मन प्रकाशित होईल, अंधकार नाहीसा होईल. यासाठी आम्हाला कृपा पुरव, दया कर आमच्यावरती, अशी तुझ्याकडे मागणी करतो. सर्व मान तुझा आहे, सर्व महिमा केवळ तुझा आणि केवळ तुझाच आहे. प्रभू ख्रिस्ताच्या नावात मागतो, नाही बाप्पा. आमेन.